जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, RTE 25% प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, याची पहिली निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. ती निवड यादी तुम्हाला कुठे पाहायची आहे आणि निवड यादीमध्ये जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागला असेल, तर तुम्हाला पुढची प्रक्रिया काय करायची आहे, याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला व्हिडिओ सुरू. तर मित्रांनो, या पेजवरती आल्याच्या नंतर इथं पहा, तुम्हाला एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती student.maharashtra.gov.in या पोर्टलची लिंक आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येणार आहात. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन नावाचं एक या ठिकाणी दिसत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड प्रवेश प्रक्रिया करते वेळेस ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज तुम्ही भरला होता त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज आला असेल. त्यामध्ये एक युजर आयडी आणि पासवर्ड असेल. तो युजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्हाला तो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे चाइल्ड इन्फॉर्मेशन, ऍप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन्स. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ऍडमिट कार्ड. यावरती क्लिक करा. ऍडमिट कार्डवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर या ठिकाणी जर लागला असेल पहिल्या लिस्टमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी स्कूलचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येणार आहे. इथे पाहू शकता यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे. तर या ठिकाणी स्कूलचं पूर्ण नाव आलेलं आहे, स्कूलचा ऍड्रेस आलेला आहे, ते शाळेचं पूर्ण नाव, शाळेचा पूर्ण ऍड्रेस, शाळेचा UDIS नंबर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी व्ह्यू ऍडमिट कार्ड नावाचं एक ऑप्शन आहे. त्यावरती व्ह्यू अँड प्रिंट जर आपण केलं तर या ठिकाणी ऍडमिट कार्ड आपलं डाउनलोड होणार आहे. ऍडमिट कार्ड या ठिकाणी व्ह्यू अँड प्रिंट यावरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतर हे जे ऍडमिट कार्ड आहे, ऍडमिट कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे. हे ऍडमिट कार्ड या ठिकाणी ऍडमिट कार्डवरती तुमच्या ज्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे त्या शाळेचं पूर्ण नाव, ऍड्रेस, कोणत्या वर्गासाठी तो नंबर लागलेला आहे, फर्स्ट स्टँडर्ड, माध्यम कोणता आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, हे सुद्धा या ठिकाणी दिसेल. आणि बोर्डचा प्रकार कोणता आहे तो सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. आणि तुम्ही दिलेली जी मुलीची किंवा मुलाची जी माहिती आहे ती पूर्ण या ठिकाणी दिसणार आहे, जी तुम्ही फॉर्ममध्ये भरलेली होती. आणि त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स कोणते व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहे ते फॉर्मवरती तुम्हाला तर दिसलेच, पण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी यादी दिसणार आहे. इथे पाहू शकता प्रमाणपत्राची यादी. इथे ऍड्रेस म्हणजे ऍड्रेसचा प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे 3 डॉक्युमेंट्स या ठिकाणी यांना लागणार आहेत. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त कुठलं डॉक्युमेंट लागणार असेल तर ते सुद्धा या ठिकाणी लिस्टमध्ये दिलेलं असणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर घ्यायचं म्हणलं तर तुम्ही कास्टमध्ये जर येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. अजून दुसरं सर्टिफिकेट लागणार असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर हे पूर्ण अर्ज हे हॉल तिकीट जे आहे हे घेऊन तुम्हाला अर्ज पडताळणी केंद्रामध्ये जायचं आहे. अर्ज पडताळणी केंद्र कुठे आहे? हे जे हॉल तिकीट दिसतंय याच्या सगळ्यात शेवटी बघा, अर्जाच्या पडताळणीसाठी खालीलपैकी शाळेच्या नजीकच्या केंद्रावरती आवश्यक कागदपत्रासहित उपस्थित राहावे. अर्ज पडताळणी केंद्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या शाळेच्या जवळचे जे काही 3 केंद्र आहेत त्या 3 केंद्राचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिले जातात आणि त्या 3 पैकी एका केंद्रावरती तुम्हाला जायचं आहे. तिथे अर्ज पडताळणी करायची आहे. अर्ज म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जायचे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होतं. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला शाळेमध्ये जायचं आहे आणि शाळेमध्ये तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे यामध्ये लॉग इन करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. सहसा या ठिकाणी लॉग इन होत नाहीये कारण खूप लोड असल्यामुळे. पण तरी सुद्धा तुम्हाला तुमची निवड यादी आहे यादी पाहायची आहे. त्यामध्ये तुमचं नाव शोधायचं असेल तर दुसरं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे सिलेक्टेड मूळ निवड यादी.
यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीचं या ठिकाणी ओपन होणार आहे. अकॅडमिक इयर म्हणजे प्रवेश प्रक्रियेचं जे काही वर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी दिलं जाणार आहे 24-25. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे या ठिकाणी येणार आहेत. त्यापैकी तुमचा योग्य तो जिल्हा निवडायचा आहे. त्यावरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे गो म्हणून ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या इथं पहा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे की डाउनलोड सिलेक्शन लिस्ट पीडीएफ यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काही जिल्ह्याची जी लिस्ट आहे ती लिस्ट या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे. तर त्यामध्ये जर नाव असेल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे. सॅम्पलसाठी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हे ॲप्लिकेशन नंबर्स आहे. त्यानंतर हे इथे नाव आहे, मुलीचं नाव आहे. त्यानंतर इथं कोणत्या मीडियमसाठी तिनं अर्ज केला होता तो अर्ज या ठिकाणी आहे. त्यानंतर कोणत्या स्टँडर्डसाठी म्हणजे फर्स्ट स्टँडर्डसाठी अर्ज केला होता, डेट ऑफ बर्थ आहे. त्यानंतर इथे शाळेचा UDIS नंबर आहे, म्हणजे ज्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे त्याचा UDIS नंबर या ठिकाणी असतो. त्यानंतर स्कूल नेम म्हणजे शाळेचं नाव, ते ज्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे ते नाव या ठिकाणी दिसत आहे. अशाच पद्धतीची ही संपूर्ण यादी आहे. यामधून तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर्स तुम्ही चेक करू शकता. या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. लिस्टमध्ये जर नसेल तर तो दुसऱ्या लिस्टमध्ये दुसरी जी लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. किंवा यामध्येच तुम्ही इथे एक वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी असते. वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचं किंवा मुलीचं नाव पाहू शकता. यामध्ये नक्कीच तुम्हाला सापडणार आहे. ठीक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.